कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मधू वाईन्स शॉप व युवा एंटरप्राइजेस जिओमार्ट या दोन दुकानांचे शटर उचकावून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत सुमारे 2,84,700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 305 अ 331-4 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना घटनास्थळावर मिळालेल्या फिंगरप्रिंटच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून सदर आरोपी हा रामनिवास मंजू गुप्ता, राहणार विठ्ठलवाडी रोड, कल्याण ईस्ट, रामनगर खाडे गोलवली, मुंबई असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बीड येथून ताब्यात घेत दिनांक 7 मे रोजी सायंकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आणली. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रोडे, संदीप सोन्ने व त्यांच्या पथकाने आरोपीस घटनास्थळी नेऊन स्थळ पाहणी केली, तसेच गुन्ह्याबाबतची माहिती जाणून घेतली. दरम्यान आरोपीस न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव.